आधार मानून मी माझं बोलणं संपवतो। अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राचं विजन या अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या माध्यमातून उत्तर देताना त्यांनी सांगितलं, गेले 2.5 वर्षाच्या पहिले मी आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे मित्र त्यांना पक्ष फोडताना मी पाहिलं। शिवसेनेला फोडलं, त्यांच्या पक्षाला फोडलं, पण आता उत्तरात त्यांनी सांगितलं की मी नक्षलवाद्यांचे ग्रुप फोडून त्यांनाही फोडलं। म्हणजे हे एक नवीन अनुभव या निमित्तानं, आणि त्यांनी चांगलं काम केलं की नक्षलवादी व्यवस्थेला ते संपवण्याचं त्यांनी पूर्ण वेळा उचललेला आहे। महाराष्ट्र हा नक्षलमुक्त व्हावा या आमच्या शुभेच्छा। 2 प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहिले। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याचं मला आठवतं की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदरणीय आताचे उपमुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री सरकारमध्ये होते आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते। या सभागृहामध्ये याच अधिवेशनामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची घोषणा केलेली होती। आपणही मगाशी जयंतरावांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याही जाहीरनाम्यामध्ये आणि आपल्याही भाषणामध्ये निवडणुकीच्या आपण कर्जमाफीची घोषणा केलेली होती। तर मला अपेक्षित आहे की याच सदनामधून आपण सरसकट आणि मार्च पर्यंत या सगळ्या कर्जमाफीची आपण घोषणा करावी आणि ते पूर्ण करावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी बाळगतो। दुसरं, सुरजागडच्या प्रकल्पाबद्दल उल्लेख आपण केलात। अपेक्षा आपल्याला लक्षात असेल की त्यावेळेस मी खासदार होतो, आपण मुख्यमंत्री होतात, राजनाथ सिंग साहेब त्यावेळेस देशाचे गृहमंत्री होते, नितीनजी असतील, आपण सगळेजण आपण त्यावेळेस गेलो आणि त्यावेळेस सुरजागड प्रकल्पाच्या बाबतची भूमिका मांडली आणि त्यावेळेसच निर्णय झाला होता की त्याच ठिकाणी जे डिपॉझिट आहे गडचिरोली जिल्ह्याचं ते तिथंच व्हावे आणि त्या ठिकाणी इंडस्ट्रीज उभी केली पाहिजे। पण ज्या पद्धतीचा आज उपसा चाललेला आहे तो बाहेर चाललेला आहे, माझी आपल्याला एवढीच नम्र विनंती की तो थांबला पाहिजे आणि तिथंच तो